तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची असलेल्या खामगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्पणा सागर फुंडकर यांनी नगर परिषदेला नमन करून आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या या पदग्रहण सोहळ्याने शहराच्या विकासाच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे। पदग्रहण प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी अर्पणा फुंडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। खामगावच्या सुज्ञ नागरिकांनी नवनिर्वाचित सदस्यांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सदैव कृतज्ञ राहील। हे शहर किती विकसित होईल यासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास नगराध्यक्ष अर्पणा फुंडकर यांनी व्यक्त केला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध राहिले पाहिजे। जनतेने आपल्याला सेवक म्हणून निवडून दिले आहे याची जाणीव ठेवून सेवा करावी। तसेच येणाऱ्या काळात खामगाव शहर हे प्रगतिशील, स्वच्छ, सुंदर आणि विकसित दिसेल असा मला ठाम विश्वास कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नाही, खूप आनंदाचा दिवस आहे। ज्या अपेक्षेने, ज्या विश्वासाने जनतेने भारतीय जनता पार्टीला एक मोठा आशीर्वाद खामगावमध्ये दिला, एक मोठं मॅन्डेट दिलं, त्या अपेक्षेप्रमाणे आजचा हा पदग्रहण सोहळा इथे पार पडतो आहे। आणि या पदग्रहण सोहळ्याला सर्व खामगावातील गणमान्य व्यक्ती, नागरिक, पत्रकार बांधव, सर्व समाज घटकातील लोक इथे उपस्थित राहिले। मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी नम्रतेने या खामगावच्या विकासासाठी कटिबद्ध झालं पाहिजे। सर्व लोकांची एक जनसेवक म्हणून सेवा केली पाहिजे आणि या खामगावला प्रगतिशील खामगाव, स्वच्छ, सुंदर, एक आदर्श खामगाव बनवलं पाहिजे। या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत। आज त्यांचा पहिला दिवस आहे, आजपासून त्यांचं कामकाज सुरू होईल। भविष्यात निश्चित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये खामगाव बदललेलं आपल्याला दिसेल।